क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं सरवली पाडा संघाला. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिला षटक हा पॉवर प्लेचा षटक असेल आणि त्या अनुषंगाने कुठेतरी मात्र हा सामना स्पीडअप करण्याचा प्रयत्न केला जाईल. सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सरवली पाडा संघाच्या माध्यमातून सागर आणि कपिल दोन्ही सलामीचे शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा येतोय. लेट्स प्ले शो द क्वालिटी ऑफ फॅन्टास्टिक क्रिकेट. पहिला चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या कोंडेरी इन करून गोलंदाज अर्थातच राजला आपण पाहतोय विकी स्पोर्ट कुकसे संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू नक्कीच दुपारचा सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. तीन षटकांचा सामना असताना कुठेतरी वेल मात्र आपण जास्त खर्च केला. सकाळी मात्र कुठेतरी सरवली संघाने दरम्यान पुन्हा एकदा डाबॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू मात्र खरा पाहायला मिळतोय. नक्कीच हिरा मंगरकर डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळतोय. एक मेगा फायनलचा डे आणि मात्र त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे मात्र अंपायरिंग केली जाईल यात काही शंका नाही आहे. सरवली पाडा संघाला आपण इनिएक्शन मध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, जरूर लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु लेगबायच्या स्वरूपात एक धाव मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. तर परत संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. बिग बॅडर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मात्र एकाच विभागातील अर्थातच भिवंडी विभागातील पाहायला मिळतात. तुल्यबळ आणि मातबर दोन्ही संघ आहेत. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागरकडे फार क्षमता, एक अनुभवी असलेला खेळाडू आज मात्र टिटवाळा नगरीमध्ये चांगला डंका वाजवेल की काय, अनेक प्रश्न निर्माण झाले. दरम्यान स्लोवर गतीचा चेंडू होता, फिंगर रन्स केली आहे. व्हेरिएशन नक्कीच अनालिसिस पाहता कुठेतरी मागील चेंडूमध्ये गती परिवर्तन करण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने निर्धाव चेंडूची वेळ सांगता चांगली गोलंदाजी विकी स्पोर्ट कुकसे संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक सामन्यांमध्ये पाहिली आहे. हा संघ सुद्धा अनेक संघांमध्ये आणि अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत असतो. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न आणि लागोपाठच्या माध्यमातून डॉट चेंडू खेळून काढलाय. कुठेतरी सागर आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये, कारण का सागरची शैली पाहता अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने नाव गाजून सोडलाय, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, कुठेतरी बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटची संधी, धावबादच्या सर्वात फलंदाज बाद, सागर बॅक टू डगआउट. पाहिला लागोपाठचे 2 चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून निर्धाव खेळून काढले आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्याने विकेट गमावली गेली आहे. अप्रतिम गोलंदाजी राजच्या माध्यमातून हाताळले गेले. पहिल्या चेंडूवरती जरूर वाईड फेकला आणि त्यानंतर सिंगल आणि लागोपाठचे 3 चेंडू मात्र अप्रतिम पाहायला मिळतात. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तर 3 षटकांचा सामना आणि 3 षटकामध्ये कुठेतरी 30+ धावा मात्र सरवलीपाडा संघाला जोडाव्या लागतील. कारण की या क्रिकेटचा आणि क्रीडांगणाचा जर विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नेहमीच नंदनवन राहिली आहे. नुकतीच या क्रीडांगणावरती आपण पाहायला गेलं तर एमपीएल स्पर्धा पाहिली. जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा अनेक क्रिकेट रसिकांना मात्र मंत्रमुग्ध करणारे सॉन्ग मात्र डीजे नेत्यांच्या माध्यमातून वाजवले जातात. सलग ही स्पर्धा 4 दिवस अर्थातच मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी राजच्या माध्यमातून हाताळली जाते. पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवरफुल मात्र फलंदाजी केली जात नाहीये. धावसंख्या स्थिर, दोन्ही आकड्यावरती शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल, फेकला जाईल राजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्लॅश क्लॉक सीटचा फटका दूरवरच्या चेंडू पर्यंत पोहोचतोय, पकडला जाईल फलंदाज फेल, बॅक टू डगआउट.
मॅच आपण पाहणार आहोत. गोटेकर विपक्ष दिवा बी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधाराने हजर राहायचं, लगेच टॉस केला जाईल. दोन्ही दूरवरून आलेले आपण संघ पाहणार आहोत. एक संघ शहापूर विभागातील आणि एक संघ नक्कीच दिवा विभागातील दिवा बी संघ आपण पाहणार आहोत. दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ मात्र आज या टिटवाळा नगरीमध्ये दाखल झाले आहेत. इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. दिवा बी विपक्ष घोटेकर. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं, लगेच टॉस केला जाईल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी पंच फटका खेळला गेला. अगदी खबर क्षेत्रामध्ये दुसरा धावायचा प्रयत्न, धावबाची संधी निर्माण झाली होती, परंतु सुखरूपरित्या पॉइपिंग क्रीज मध्ये मात्र फलंदाज पोहोचला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच धावसंख्या मात्र स्लोवर गतीने वाढत असताना जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या, 2 महत्वाचे विकेट मात्र तंबूच्या शहराला परतले. सागरचा विचार करतो सागर मात्र 3 चेंडूमध्ये एकही धाव आपल्या संघासाठी जोडू शकला नाहीये. कारण का सरवली पाडा संघाचा विचार केला तर रन मशीन ऑफ सरवली पाडा सागरला नेहमी म्हटलं जातं आणि सागर मात्र शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला. त्यानंतर कुठलाही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करू शकत नाहीये. मात्र आक्रमकता दाखवावी लागेल कारण का 3 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर दाखवला जातोय. नॉनस्ट्राइकचा फलंदाज मात्र पोहोचला जाईल का? धावबादची संधी निर्माण झाली. ऑन द स्टॉम्प फेकी पाहायला मिळेल. तत्परा या मिळतील 2 धावा. कुठेतरी सिंगल डब्बासने मात्र पॉझिटिव्ह दाखवला जातोय सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून, परंतु तेवढ्या ताकदीची आणि धारदार गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विकी स्पोर्ट कोक्से संघाच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार धावसंख्या स्थिर 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसरा षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक असेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, वेग मात्र भन्नाट प्राप्त केला होता. त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅट वरती येत नाहीये. तत्पर मिळेल एकच धाव. कुठेतरी मात्र गोलंदाजीचा विचार केला तर व्हेरिएशन मात्र प्रत्येक चेंडूवरती दाखवला जातोय. एक सकारात्मक गोलंदाजी कशी असावी याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विकी स्पोर्ट कुक्से संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. कुठलाही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकत नाहीये, परंतु फलंदाजी करावी लागेल. एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. 30+ धावा जरूर इथून मात्र जोडणं फार आवश्यक असेल सरवलीपाडा संघाला. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डावून दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का? परंतु त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. लॉंग ऑनला चिरत चेंडू जाईल. सरवलीपाडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार.
25 आकड्यावरती एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अखेर दुसऱ्या षटकामध्ये नितेश ऑन फायर. 3 चेंडूमध्ये 3 षटकं त्याच्या बॅटमधून पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या आपल्याला 2 पाहायला मिळाली, परंतु या षटकामध्ये एक चांगला कमबॅक सरवलीपाडा संघाच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचं षटक असेल, शेवटच्या षटकामध्ये चांगली मात्र गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. धावा मात्र खर्च जरूर झालेत. 2 षटकामध्ये 25 धावा धावकर्ते लागले. प्रति षटकामागे 12.50च्या सरसर धावसंख्या जोडली गेली आहे. आणि उर्वरित षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. विनंती असेल दिवा बी आणि त्यांना फाईट करेल गोटेकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. युवराज 11 गोटेकर आपण संघ पाहतोय आणि त्यांना फाईट करताना दिवा बी. पहिला चेंडू अगदी बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. हिरामन खरकर यांच्या अनोख्या शैलीने मात्र वाईट घोषित केलाय. सलग 4 दिवसामध्ये आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो. योगेश बुटेरे सर असतील, कृष्णा केने सर असतील, मॅन फ्रॉम निंबवली, हिरामन खरकर सर असतील. अनेक स्पर्धा मात्र जेव्हा जेव्हा घडवल्या जातात तेव्हा मात्र या पंचांना आपण नेहमीच पाहत असतो. ग्रामीण क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कुठेतरी रनअप मध्ये मात्र बिघाड पाहायला मिळतं. अरे अफलातून नक्कीच पंच आपण पाहतोय. हिरामन खरेकर डेड बॉल त्यांच्या माध्यमातून घोषित केला. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू फिंगर उचकले. मात्र पंचांचा फिंगर फलंदाज होईल बाद. बॅक विकेटची मात्र प्राप्ती झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती अर्थातच 26 आकड्यावरती. तिसरं षटक मार्गाचा असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला महेश. अर्थातच क्रिस गेल आपण पाहतोय. क्रिस गेलला मात्र फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावे लागेल. इथून येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे एक्स्ट्राच्या माध्यमातून होत आहेत चुका. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. चार धावा नक्कीच जोडल्या जातात. जेव्हा जेव्हा अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो जेव्हा नशिबाचा चौकार भेटला जातो त्यानंतर मात्र कुठेतरी सामना टर्न होताना आपण पाहतो आणि त्याच पद्धतीने धावा मात्र येत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पडल्यानंतर बराच काल अगदी पागल उचली प्राप्त करतोय पण निर्धाव चेंडूची होईल सांगतात. धावसंख्या स्थिर 31 अंकावरती पाहायला मिळते. 3 चेंडू मात्र आतापर्यंत फेकले गेलेत. एक भलं मोठं लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळतोय.
अजून 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. पुन्हा एकदा रनअप मध्ये बिघाड. कुठेतरी प्रॅक्टिस अभावी गोलंदाज गोलंदाजी करतोय की काय, अनेक प्रश्नचिन्ह मात्र प्रेक्षकांना निर्माण झाले असतील. कारण का 2 वेळा मात्र रनअप मध्ये आपण बिघाड पाहिला. गोलंदाजी करणारा जेव्हा गोलंदाज परिपूर्ण तेव्हा बनत असतो, त्याचा प्रत्येक वेळी मात्र कुठेतरी रनअप मात्र अचूक असावं लागतं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, शरीराचा वेग, डायरेक्ट हिटची संधी, पॅकअप नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वेगाने मात्र स्टंप ओढवण्याचा प्रयत्न राहिला, अपयशी ठरला. त्यानंतर मात्र पाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. विनंती असेल दिवा बी संघ टॉस होण्यासाठी यायचा, त्यांना फाईट करताना आपण पाहणार आहोत. एका बाजूने असेल शहापूर विभागातील नामांकित संघ अर्थातच गोटेकर बी, युवराज 11 गोटेकर बी संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधार ते उपस्थित झाला. पण इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन चेंडूला केलून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावेसाठी बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 2 धावा खर्च केला होता गोलंदाज राजने. त्यानंतर मात्र मयूरची खराब गोलंदाजी आपण पाहिली आहे. दरम्यान पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू ताडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला चेंडूला फेकून दिलाय. 6 धावेसाठी लागोपाठचा दुसरा षटकार. एका बाजूने पाहणार गोटेकर बी संघ आणि त्यांना फाईट करते दिवा बी संघ. नक्कीच विनंती करायला रवी केने साहेबांना की आपल्या हस्ते टॉस केला जाईल. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन बनली आहे 44 आणि 45 धावांचा पाठलाग करावा लागेल. प्रति षटकामागे 15 धावा जोडावे लागतील. दरम्यान टॉस केला जातो. एका बाजूने आपण पाहतोय दिवा बी संघ आणि एका बाजूने असेल गोटेकर बी संघ. दोन्ही नामांकित संघ आहेत आणि त्या संघादरम्यान आपण सामना पाहतोय. टॉस जिंकला अर्थातच पाहायला गेला तर दिवा बी संघाने डिसिजन कलवायचंय. प्रथम टॉस जिंकून डिसिजन स्वीकारला अर्थातच क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गोटेकर बी संघाला. बिग फाईट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पुढील सामना दिवा बी विपक्ष गोटेकर बी. युवराज 11 गोटेकर बी या नावाने पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहणार आहोत. चांगली फलंदाजी सरवली पाडा संघाच्या माध्यमातून राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या. त्यानंतर कुठेतरी मयूरने मात्र 23 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर भूषणने मात्र 19 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. सागरचा विचार केला फलंदाजी करताना सरवली पाडाचा एकही धाव आपल्या संघासाठी जोडू शकला नाहीये. कपिल विंडोजली एक धाव त्याच्या माध्यमातून जोडली गेली आहे आणि निवृत्तीमध्ये मात्र शून्याचा भोपळा पाठीवरती घेतला आणि तोही मात्र तंबूच्या शरीराला परताना पाहिला. परंतु नितेश मात्र अफलातून फलंदाजी केली आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिल्या. वैयक्तिक 30 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आणि त्याच्या जोरावरती हा संघ मात्र एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा करू शकलाय. अर्थातच 44 धावा आणि 45 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल विकी स्पोर्ट कुकसे संघाला. विकी स्पोर्ट कुकसे संघाला विनंती असेल की आपण सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.
सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर कुकसे संघाच्या माध्यमातून महेश आणि शुभमला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सागर एक वेगवान गतीचा गोलंदाज पाहतोय. पहिला चेंडू वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला, आडव्याटने चेंडूला मात्र खिलून काढलाय तत्पर एका धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. संघाचा श्री गणेश हा विकेसपट कुकसे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावांचा पाठलाग करायचा आणि 45 धावा जोडताना मात्र प्रति षटकामागे 15 धावा जोडाव्या लागतील. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल कारण समोर एक चांगला संघ सरवडी पाडायला पाहायला मिळतोय आणि पहिला षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी आपण सागर हा गोलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता, दिशा दिली, गॅप शॉट सिलेक्शन खेळून काढलाय. लॉंग बॉल मधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु चेंडूचा होईल विजय, चेंडू जाईल. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, दिशा दिली, गॅप शॉट सिलेक्शन आहे. अगदी पाहायला गेलं तर ओव्हरफील्ड कुठेतरी आपल्याला स्लो पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने मात्र मिळतील 2 धावा. आपण पाहत आहोत मित्रांनो धर्मवीर चषक 2024चा हा पर्व. पहिल्या पर्वामध्ये मात्र सुरेख स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. व्यक्तिगत अगदी पाहायला गेलं तर 5 दिवसापूर्वी लॉट्स मात्र शेअर करण्यात आले, त्यानंतर तब्बल 68 टीमचे मात्र कॉल आले आणि त्यानंतर त्यामधील 38 संघांना आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो. दरम्यान यू मिस आय विल बी डेफिनेटली एस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. चांगली गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 चेंडूमध्ये मात्र 7 धावा खर्च केल्यात. 15 प्रति षटकामागे धावसंख्या जोडावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिली आहे. 38 सर्कलमध्ये चेंडूला अडवला जाईल. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून. सागरचं एक वैशिष्ट्य मात्र आपण नेहमीच पाहत असतो, अनेक स्पर्धामध्ये याच्या माध्यमातून खेळले गेलेत. सिटी क्रिकेट असेल आणि अनेक स्पर्धा असतील, सागर मात्र त्याच्या गोलंदाजीच्या मात्र अनेक प्रेक्षकांची मने जिंकत असतात. त्याच पद्धतीने आज या टिटवाला नगरीमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, फिंगर ऑफ, फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. मॅट नंबर 4 वरती पाहणार मानस हा फलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर
पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी आपण गोलंदाज सागरच्या माध्यमातून पाहतोय. 2 विकेट्स मात्र त्याच्या माध्यमातून कॅरी केल्याने फक्त 8 धावा मात्र खर्च केलेत. ओव्हरऑल 2 षटक मात्र अजून शिल्लक असतील. कुठेतरी धावांचा रिक्वायर्ड रन रेट आपण वाढताना पाहतोय. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये, डावोंदी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र होते चूक, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पोलार लेनचा चेंडू दाडबॅटने खेळण्याचा फटका, डीप स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पर एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. कुठे ना कुठे विचार जर केला ना तर नक्की धावसंख्या मात्र या षटकामध्ये कुठेतरी फ्लाय झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असतील 10 आणि धावा मात्र कराव्या लागतील 30. 10 चेंडू 30 धाव्यांची गरज असणार आहे. तिसरा चेंडू आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा दाडबॅटने खेळण्याचा प्रयत्न, भाडाने बॉल मध्ये प्रॉपर संपर्क पाहायला मिळत नाही. विनंती असेल एक सन्माननीय पाहुणे अतिजी डोंगरेचं शुभागमन झालंय. गोटेकरचे मात्र हे पाहुणे विनंती असेल दादा की आपण व्यासपीठातून स्तनपान व्हायचंय. अगदी मानाच्या आणि सन्मानाची पण स्पर्धा पाहतोय. कोंडेरी आयोजित अर्थात धर्मवीर चषक 2024 हा पर्व आणि चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. या विभागामधील नंबर 1 स्पर्धा अर्थातच स्वप्नील केने आणि तेजस गायकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर रॉल्स केले होते. कहीं पे निघाय और कहीं पे निशाणा लावण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू. कुठेतरी कुक्से संघाचा विचार करता डॉट पर्सेंटेज मात्र जास्तीत जास्त खेळण्याचा मानस दाखवला जातोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र प्रशांत या गोलंदाजाने सुरेखरित्या हाताळताना आपण पाहिलंय. जरूर पहिला चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून वारंवार केला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, त्या जागा बनवली आहे, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडूला फेकून दिलाय. कुक्से गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. मात्र शिल्लक असेल. शेवटच्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू मात्र फार निर्णायक असतील. पहिल्या 2 चेंडूमध्ये जर एखादा षटकार जर आला तर नक्कीच विकेट स्पॉट कुक्से संघ पुन्हा एकदा या सामन्यात मजबूत पकड निर्माण करेल. परंतु ते पाहण्यासाठी नक्कीच मात्र एका षटकाचा मात्र आपल्याला विलंब करावा लागेल. नक्कीच सन्माननीय पाहुणे चंद्रकांत दादा पाटील मांडागावचे समाजसेवक यांचं इथं आगमन झालं. दादा विनंती असेल की आपण व्यासपीठावरतून स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी लाभले गेलेत.
कारण का कमी दिवसामध्ये स्पर्धा कशी असावी याचं प्रति उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या दिवशी 1 तारखेला हा लॉट शेअर केला त्यानंतर अनेक तब्बल 68 टीम्सचे मात्र कॉल आले. त्यानंतर त्यामधील 38 टीमला मात्र या स्पर्धेसाठी खेळण्याची संधी धर्मवीर चषकामध्ये आपण लाभली. त्याचा दिवसामधील संघ आपण पाहतोय. अखिल मेगा फायनलचा दिवस, अतोरात मेहनत, स्पर्धेचे सर्व स्वप्नील केने उर्फा आगाभाई, तेजस गायकर असतील आणि संपूर्ण कोंढेरी टीम असेल यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आणि मोलाचा हातभार नक्कीच जगन्नाथ पाटील असेल त्यांच्या माध्यमातून नेहमीच कोंढेरी गावावरती एक विश्वास दाखवला जातो आणि त्याच पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये श्री गजानन डेव्हलपर्स घोरसोई बी संघ सुद्धा आपण खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बिडकॉलन देण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. नक्कीच नो डाऊट अगदी पाहायला तर मी म्हटलं होतं की पहिल्या चेंडूवर षटकार जर आला तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. आता मात्र समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 17 धावा. विनिंग पर्सेंटेज जर पाहता दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून 50-50 पाहायला मिळतोय. परंतु कशा प्रकारे हा सामना खेळला जाईल नक्कीच या सामन्यामध्ये नजर मात्र सर्व प्रेक्षकांची आवर्जून लागली आहे. कारण का हाय व्होल्टेज सामना, क्लोज इन्काउंटर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रनअप मध्ये बिघाड आणि नक्कीच आमची हिरामनजी खरेकर एक डान्सिंग अंपायर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धे मात्र गाजवली जाते यात काही शंका नाही आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गोटेकर बी, त्यांना फाईट करेल दिवाबी संघ. नक्कीच दिवाबी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कुठेतरीचा चेंडू जर हातातून निसटला असता तर नक्कीच हा 4 धावांसाठी मात्र गेला असता. परंतु अशा प्रकारचं चित्र न घडता सुरेख मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 सेकंदावरती. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 16 धावा. प्रति चेंडू मागे 4 धावा जोडावे लागतील आणि त्या 4 धावा जोडताना कुठेतरी मात्र मोठे फटके मात्र मारावे लागतील. सलामीचा बॅटर आपण पाहायला गेला तर महेशने चांगली कामगिरी करताना 6 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर संघाचा पूर्ण डाव मात्र मानसने सांभाळला गेला आहे, परंतु मानसला आपण नॉन स्ट्राइकला खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, वेगवान गतीचा डायरेक्ट हिटची संधी आहे, संधीचं सोनं केलंय, फलंदाज होईल मानस. बॅक टू डगआउट. आता मात्र समीकरण कुठेतरी कठीण होताना पाहतो. 3 चेंडू 16 धाव्यांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अतिश. इनॅट नंबर 5 वरती आपण खेळताना पाहत आहोत. सलग 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. मेगा फायनलचा दिवस आणि अनेक मात्र अंपायर असतील, अनेक समालोचक या स्पर्धेमध्ये लाभले गेलेत. दरम्यान पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू, फिंगर ऑफ, फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट.
नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतपर्यंत जाताना पाहतोय. नेट नंबर 6 वरती 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. पुढील सामना आपण पाहणार आहोत घोटेकर बी विपक्ष दिवा बी. नक्कीच प्रथम फलंदाजी मात्र स्वीकारावी लागली आहे. टॉस जिंकल्यानंतर दिवा बी संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल, काही शंका नाहीये. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना मात्र अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात. कुठेतरी अशा प्रकारच्या धावा जर आल्या, एखादा भीमर चेंडू जर आला तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकेल का? कारण का अनेक प्रेडिक्शन मात्र क्रिकेटमध्ये आपण फेल होताना पाहिलेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, परंतु या फटक्यासाठी अगोदरच क्षेत्ररक्षक जरूर सजवला गेला असावा. तत्पर मिळतील या 2 धावा. 2 धावेने नक्कीच मजबूत पकड निर्माण केली, विजयाच्या दिशेने वाटचाल केली. अर्थातच सरवली पाडा संघाने धावसंख्येचा विचार करता धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. अर्थातच 32 आकड्यावरती 1 चेंडू 13 धावेंची आवश्यकता असेल. खराब चेंडू पाहायला मिळतंय. मी मगाशी म्हटलं होतं की एखादा भीमर चेंडू जर फेकला गेला तर नक्कीच फायदा होईल, परंतु त्या भीमरचा कुठेतरी पुरेपूर फायदा मात्र फलंदाजाला घेता आला नाहीये. हा चेंडू जर सीमारेषे बाहेर फेकला असता तर नक्कीच एका चेंडूमध्ये 6 धावेंची आवश्यकता असते, परंतु तशा प्रकारचं चित्र न घडता मात्र संधी गमावली गेली आहे. फ्रीचा चेंडू जरूर असेल, मात्र आता धावा कराव्या लागतील. 1 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर एका चेंडूमध्ये 12 धावा सुद्धा होताना पाहिले आहेत, आणि 1 चेंडू आता मात्र समीकरण असेल 11 धावा. एखादा पुन्हा एकदा भीमर चेंडू जर फेकला गेला तर नक्कीच पुन्हा एकदा सुवर्ण संधी प्राप्त होईल. पुन्हा एकदा पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करू शकेल विकी स्पोर्ट कोकसे संघ. स्लोवर गतीचा चेंडू तर स्लॉट मध्ये शेवट गोड केलाय, परंतु हरकत नाहीये. सामना मात्र जिंकलाय सरवली पाडा संघाने. हार पत्करावी लागली आहे विकी स्पोर्ट कोकसे संघ. हार्ड लक बॅड लक टप लक. नक्कीच नो डाऊट या सामन्याचा सामनावीर फलंदाजी करत असताना सरवली